श्री स्वामी समर्थ. आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे एक कारण आहे. कारण की प्रत्येक जण धनत्रयोदशीची पूजा करतं, म्हणजे धन्वंतरी देवाची पूजा अर्चा करतं. पण ही धनत्रयोदशी निश्चितच का साजरी करतोय, तर ह्याचा आपण सविस्तर माहिती तर जाणून घेणारच आहोत. त्याचबरोबर आपल्याला कुठे दिवे लावायचे आहेत किंवा कोणते उपाय आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे आहेत, हीच माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मी शीतल तुमच्यासोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. निश्चितच आर्थिक अडचणी ह्या सर्वांनाच येत असतात. त्यामुळे ह्या अडचणी दूर होऊन घरात भरभराट व्हावी यासाठी आपल्याला देवाची पूजा अर्चा आराधना करायची असते. तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा अर्चा करतातच, परंतु पूजेसह अगदी काही सोपे जर काही उपाय केले तर धनासंबंधी अडचणी आपण दूर करू शकतो. कारण की या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या 13 पटीने लाभ होत असतो असं सुद्धा म्हटलं जातं. तर जाणून घेऊया आपल्याला कोणते कोणते उपाय या दिवशी करायचे आहेत. तर सर्वात आधी संध्याकाळी तुम्हाला 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि तिजोरीत कुबेराचे पूजन या दिवशी करायचे आहेत. आता हे 13 दिवे देवासमोर लावायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिजोरीतील कुबेराचे पूजन तिथेच करायचं आहे. आता त्यानंतर चंदन, धूप, दीप, नैवेद्य याने पूजा झाल्यानंतर आरती सुद्धा म्हणायची आहे आणि मंत्र पुष्पांजली अर्पित करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 13 दिवे लावून कुबेराची पूजा करायची आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमी भासणार नाही. आता मुख्य गोष्टीकडे आपण वळायचं आहे, की आपण संध्याकाळी हे 13 दिवे लावायचे आहेत आणि त्याजवळ 13 कवड्या ठेवायच्या आहेत. नंतर या कवड्या घरातील एका कोपऱ्यात दाबून घ्यायच्या आहेत. यामुळे तुम्हाला अचानक लाभ होण्याचे योग बनणार आहेत. आता तुम्ही म्हणाल 13 दिवे पुन्हा लावायचे का? तर नाही. तेच जे दिवे आपण पहिले लावलेले होते तेच 13 दिवे ठेवायचे आहेत आणि त्या 13 दिव्यांजवळ तुम्हाला 13 कवड्या, छोट्या जे शंख असतात बघा, छोट्याशा कवड्या असतात, बाजारात मिळतात, तर त्या आणायच्या आहेत. त्या कवड्या तुम्हाला प्रत्येक दिव्याच्या पुढे ठेवायच्या आहेत. अशा 13 ठेवायच्या आहेत. त्याची यथासांग अशी हळद-कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि नंतर एका कोपऱ्यामध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ते एका कोपऱ्यामध्ये, कोणत्याही कोपऱ्यात ठेवा. असं कोणताही कोपरा स्पेसिफिक नाही. कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवले तरीही चालणार आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे अचानक धनलाभ होण्याची शक्यता दर्शवत आहे. म्हणजे असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे, जे काही म्हणजे धनसंपत्तीत जे तुमच्या काही तक्रारी आहेत, जेव्हा तुम्हाला काही वाटते की माझ्या घरात पैसा येत नाही, तर त्या ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या आहेत ना, त्या दूर होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला हा उपाय जरूर करायचा आहे. नंतर तुम्हाला 13 दिवे घराच्या आत, 13 दिवे घराच्या बाहेर असे सुद्धा लावायचे आहेत. त्यामुळे तुमच्या घरामधलं येणारं दारिद्र्य, येणारा काळोख, येणारी घरातली नकारात्मकता सर्व आणि सर्व दूर होणार आहेत. जर तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडत असेल, कोणी वाईट नजर लावत असेल, घरातली माणसं सतत आजारी पडत असतील, तर ह्या सर्व गोष्टी निघून जाणार आहेत. त्यासाठी तुम्हाला घरामध्ये 13 दिवे आणि घराच्या बाहेर 13 दिवे अशा पद्धतीने या धनत्रयोदशीच्या दिवशी लावायचे आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला या दिवशी एखादी भेटवस्तू आणायची आहे. म्हणजे कोणतीही भेटवस्तू आणा, आपल्या घरातल्या लोकांसाठीच आणायची आहे. त्यामुळे आणताना विचारपूर्वक आणा. जी आवडेल ती घेऊन या आणि ती तुम्हाला या दिवशी गिफ्ट करायचं आहे. म्हणजे आपल्या घरातल्या लोकांसाठी. असं केल्यामुळे आपल्या घरातल्या लोकांमध्ये एक प्रेमाची भावना निर्माण होते आणि एकमेकांमधले जे संबंध असतात ते खूप चांगले होतात. त्यासाठी अगदी छोटासा उपाय हा आपल्याला करायचा आहे. त्यानंतर जर आपल्याकडे धन टिकत नसेल, म्हणजे पैसा येतो घरामध्ये पण तो टिकत नाहीये, तर असं होत असेल आणि सतत तो पैसा खर्च होत असेल, तर तुम्हाला या धनत्रयोदशीपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत तुम्हाला सतत लक्ष्मी मातेला एक जोडी लवंग व्हायची आहे. म्हणजे 2 लवंगा, म्हणजे अशी एक जोड करायची आहे त्यांची आणि ती तुम्हाला लक्ष्मी मातेला 5 दिवस अर्पण करायची आहे. असं केल्यामुळे तुमच्याकडे जो विनाकारण खर्च होत आहे, तर तो खर्च होणार नाही. त्याचबरोबर पैशाचे मार्ग तुमचे मोकळे होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करायचं आहे.
असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी भासणार नाही आणि जी जमापुंजी तुम्ही करून ठेवलेली आहे ना, ती सतत वाढत जाणार आहे. म्हणजे तुम्ही जर पैसे असे तुम्ही कुठे फिक्स्ड डिपॉझिट म्हणा किंवा कुठे तुम्ही पैसा जर घातला असेल, इन्व्हेस्ट केला असेल, तर तो पैसा तुमचा सतत वाढत राहील. तुमच्या कोणत्याही कामात तुम्हाला अडथळे येणार नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी किन्नराला दान करायचे आहे आणि त्यांच्याकडून ₹1 नाणं मागून घ्यायचं आहे किंवा किन्नरने तुम्हाला स्वखुशीने ₹1 नाणं जर दिलं, तर ते खूपच फलदायी ठरणार आहे. कारण हा जो आपण ₹1 जे नाणं आहे ना, ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत जर ठेवलं, तर तुम्हाला कधीही धनाची कमी जाणवणार नाही. त्या दिवशी अवश्य तुम्ही किन्नराला दान करायचं आहे. दान काहीही करू शकता. नंतर तुम्हाला गरजू, भिकारी किंवा कोणतेही म्हणजे गरजू व्यक्ती असेल, त्यांना तुम्हाला कधीही या दिवशी रिकामी हाती पाठवायचं नाही. काहीतरी त्यांच्या हातावर पैसे द्या किंवा धान्य द्या किंवा जेवण द्या. काहीतरी तुम्ही गरजू व्यक्तींना ह्या गोष्टी दान करायच्या आहेत. असं केल्यामुळे तुमच्यामध्ये म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत एक चांगलं वातावरण तयार राहील. कधीही तुम्हाला कोणत्याही गोष्टी कमी पडणार नाही. त्यामुळे तुम्हाला या धनत्रयोदशीच्या दिवशी अगदी छोटे आणि प्रभावी असे उपाय करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होणार आहे. चला तर मग भेटूया पुन्हाच अशा नवनवीन उपायांसह, माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.